झाली. आता तुम्ही त्या हगवणे कुटुंबाचं पाहिलं ना तुम्ही कसं झालंय. लोकांची धारणा चुकीच झाल्या आणि आता तर माणसापेक्षा बया एवढे आडेल झालेले आहे महाराज. सोयरिकी न व्हायला कारणीभूत फक्त महिला मंडळी. पूर्वीचे जुने लोक जर बसले ना बैठकीला महाराज, मांडी घालून बसले की सोयरीक होत होती. प्रत्येक महिला असं वाटतं माझी पोरगी श्रीमंताच्या घरी गेली पाहिजे. ती तर गेली ना ती श्रीमंताच्या घरी. काय झालं, अरे पोरीला पोरगा पाहत असताना श्रीमंत नका बघू, जमीन नका बघू, तो कोणत्या कॉलेजला हेही नका बघू, तो दिसतो कसा हेही बघू नका. मी तुम्हाला तुमचा मुलगा म्हणून सांगतो माया हो, पोरीला पोरगा पाहत असताना सुसंस्कारिक बघा, माळकरी बघा, गरीब असू द्या हो, तुमच्या पोरीचं कल्याण झाल्याशिवाय राहणार. ज्यांनी ज्यांनी श्रीमंत पाहिले त्यांचं अवघड झालेलं आहे महाराज. ही कठीण परिस्थिती झालेली. बरं एवढं वातावरण खराब झालंय ना. बरं मी एका मुलीचा बाप आहे, मला सुद्धा असं वाटतं माझ्या मुलीचं लग्न चांगल्या घरी गेलं पाहिजे. पण चांगल्या घरी गेलं पाहिजेत म्हणून कोणाचाही पोरगी द्यायची नाही, हा माझा विनंती तुम्हाला. लक्ष देऊन ऐका. हे बघा, प्रत्येकाने समाधान जर पाहिजेत असेल, शांती आनंद जर या गोष्टी पाहिजेत असेल तर एक प्रमाण ध्यानात ठेविले आनंदे चित्ती असू द्यावे समाधान. भगवंतावर विश्वास ठेवा. निश्चित माझा जगाचा मालक तुमच्या जीवनातलं कितीही मोठं संकट असू द्या, जगाचा मालक तारल. बरं तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. कितीही मोठं, अरे तुटे भवरोग संचित क्रियामान भोग, अनंत जन्माचं पाप असू द्या. महाराज सांगतात नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे, नाव धड करा सहस्रनामाची ते हे भवसिंधुशी. आपला फक्त विश्वास देवावर नाहीये, देवावर विश्वास ठेवा. निश्चित माझा जगाचा मालक तुमची संसार रूपी नौका पैल तीराला नेईल. बसणारे मंडळी, एका माणसाची डोक्याची सिर ब्लॉकेज झाली. काय झाली? सिर ब्लॉकेज झाली. छत्रपती संभाजीनगरमध्ये त्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेलं. 4 तास ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन थिएटरच्या बाहेर काढल्यानंतर डॉक्टरने बिल 20 लाख रुपये काढलं होतं. किती काढलं? 20 लाख रुपये. त्या म्हाताऱ्याने बिल पाहिल्यानंतर म्हाताऱ्याच्या डोळ्याला धारा लागल्या, म्हातारा रडायला लागलं. डॉक्टर माळकरी होते. ओ बाबा, हे 20 लाख रुपये तुम्हाला थोडे जास्त वाटत आले, त्यातले मी 6-7 लाख रुपये कमी करतो, फक्त रडू नका. म्हातारा हसलं आणि डॉक्टरला सांगतं, हे डॉक्टर, छत्रपती संभाजीनगर टू पैठण हायवेवर माझी 100 एकर जमीन आहे आणि 1 एकर जमीन माझी 1 कोटी रुपयाला चालली. एवढा श्रीमंत माणूस आहे मी. अरे तू जर 50 लाख रुपये बिल काढलं असतं तर 2 मिनिटात ते बिल मी पे केलं असतं. एवढा श्रीमंत माणूस आहे मी. मग का हो, एवढे जर श्रीमंत आहात बाबा तर 20 लाखाचं बिल पाहून तुम्ही रडता का? त्या म्हाताऱ्याने जे उत्तर दिलं ते उत्तर घेऊन घरी जा, मी समजेल माझं कीर्तन सार्थक झालं. म्हातारा डॉक्टरला सांगतं, डॉक्टर 4 तास आयुष्यामध्ये माझं शरीर सांभाळलं तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स तू 20 लाख रुपये काढलं. वयाच्या 85 वर्षापर्यंत माझ्या देवानं मला सुखरूप ठेवलं, पण रुपयाचं सुद्धा मेंटेनन्स माझ्याकडून घेतलं नाही. दुःख माझ्या जीवनामध्ये. कधीतरी विचार केला पाहिजेत ना. अरे नळपट्टी नाही भरली तर नळ बंद होतो, हा ग्रामपंचायतचा GR आहे. घरपट्टी जर नाही भरली तर ग्रामपंचायतला उभं राहता येत नाही. ह्या काही पॉलिटिक्सवाल्या लोकांना या सगळ्या गोष्टी माहिती आहे. लाईट बिल जर नाही भरलं तर मीटर कट होतं, हे कळतंय ना तुम्हाला. अरे मग सकाळी 6:30 वाजता सूर्य उगवतो, संध्याकाळी 5:30 वाजता सूर्य मावळतो. आतापर्यंत कधी सूर्याने लाईट बिल घेतलं का तुमच्याकडून? एवढा सुंदर हा वड आहे, एवढं थंडगार हवा आहे, कधी निसर्गानं तुमच्याकडून लाईट बिल मागितलं? कधी त्याचे चार्जेस घेतले नाही ना. मग ज्या गोष्टी माणसाला फुकट भेटले त्याच्याविषयी माणसाने थोडाफार वेळ काढला पाहिजे. जेणे हा जीव दिला तयाचे करीना चिंतन जग जीवन नारायण गायन गुण तयाचे. बसणारी मंडळी, लिहून ठेवा एक माझं वाक्य काळजावर. प्रत्येक गोष्ट तुम्हाला परत मिळेल. गेलेली सत्ता परत मिळू शकते, गेलेली पैसा कमवू शकता, गेलेली जमीन, सगळ्या गोष्टी परत मिळेल. पण लाईफ इज नॉट वन्स मोर. किती जरी पैसे खर्च केले तर 1 मिनिटाचं आयुष्य भेटत नाही ना. मग एवढ्या चांगल्या आयुष्यामध्ये फक्त माझी तुम्हाला विनंती आहे, भगवंताचं चिंतन करा. 10-12 दिवसापूर्वी एका ठिकाणी माझं कीर्तन होतं. कीर्तन संपल्यानंतर आम्ही जेवायला बसल्यानंतर एका मोठ्या साहेबांनी मला सांगितलं, म्हणे महाराज रात्रंदिवस प्रवास करता, 4-4 राज्यामध्ये कीर्तन करता, कधी थकत नाही, कधी गाडीला काही होत नाही, याचं कारण काय हो? कधी अपघात होत नाही? मी त्यांना जे उत्तर दिलं, म्हणलं साहेब रात्री 9 ते 11 कीर्तन संपल्यानंतर आमचा ड्रायव्हर गाडी चालवतच नाही. रात्रभर गाडी चालवायचं काम ड्रायव्हरच्या रूपात पांडुरंग परमात्मा करतो, त्याच्यामुळे दुःख होण्याचं काही कारण? देवावर विश्वास ठेवा ना, देवावर. अरे जगातला कितीही मोठा सर्जन असू द्या, किती मोठा MBBS असू द्या, किती मोठा MD असू द्या, तो ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ज्यावेळेस येतो त्यावेळेस नातेवाईक विचारतात, ओ डॉक्टर साहेब कसं आहे आमचं पेशंट? त्यावेळेस डॉक्टरच्या मुखातून पहिला शब्द निघतो, मला जेवढे प्रयत्न करता आले तेवढे मी केले. आता या पेशंटला वाचवायची जबाबदारी कोणाची आहे? अरे मग शेवटचा पर्याय जर देव आहे तर पहिला पर्याय देव का नसावा?
पाऊस नाही पडल्यावर मारुतीला पाणी घालता का चांगला पाऊस झाल्यावर घालता? हा, मग तुम्ही येडं समजता का देवाला? देव का पुढारी आहे का काय आहे म्हणजे घुमवायला त्याला? हा, असं नाही ना महाराज. घुमवा घुमी माणसानं बायको सोबत केलीच चालती. घुमवा घुमी तुमच्या नेत्यासोबत करा, देवासोबत घुमवा घुमी करायची म्हणजे तुम्हाला कसं येड्यावानी वाटतं मला तर काही कळत नाही. नारळ चांगलं निघलं की घरी घेऊन जाता आणि खऊट निघलं की देवाला पावलं. तुमच्या बापान ठेवलं का? मग तुम्ही कोणत्या धारणेत जगताय? कोणती पद्धत आहे तुमची मला तर काही कळत नाही. लोक म्हणतात महाराज आता पाऊसच पडे ना, चला मारुतीला पाणी घालायला. अरे चांगला पाऊस झाल्यानंतर तुम्ही मारुतीला पाणी घातलं का? मग मारुती का झोपलेला आहे का? दिसेल जरी झोपेला असेल तुमच्यासारखे लय जण झोपवले त्यांना. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात नाही. शुक्रवारी बोकडे खायचे, शनिवारी सकाळी 4 वाजता अभिषेक करतो भद्रा मारुतीला. तुला वाटतं तो बाप? एवढं सोपं नाही हो महाराज. इकडं लिटिकेशन काढणं चालूच आहे, तिकडं चालूच आहे जय हनुमान. अरे नसतं रे बाबा तसं. असं कोणा सांगितलं तुम्हाला? एका हातानं पाप करायचं आणि एका हातानं पुण्य? अजिबात नाही महाराज. तो देव आहे तिथं अजिबात कोणाला सुट्टी. तुम्हाला असं वाटतं की मी शनिवार धरला म्हणजे देव? अजिबात नाही. शनिवार धरणं चालूच आहे आणि लोकांना व्याजानं पैसे वाटणं चालूच आहे. तुम्हाला जमल ते? शक्यच नाही महाराज. तुम्ही सायन्स युगामध्ये जगणारे लोक आहे, थोडं प्रॅक्टिकली जगा. कसं जगा? प्रॅक्टिकली जगा. ही अंधश्रद्धा सोडून द्या महाराज. तुम्हाला असं वाटतंय ना देवाची कृपा तुमच्यावर व्हावी, काहीच नका करू. माणूस म्हणून माणसासोबत प्रेमान वागा, याच्यापेक्षा दुसरा परमार्थच जगामध्ये कोणता नाही. माणूस म्हणून आपल्याला, अरे माणसात माणूस दिसे ना आपल्याला, देवात काय देव दिसणार आहे गड्यानो? अजिबात नाही. म्हणून तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. त्या भगवंताच्या कृपेने हा भवसिंधू जो आहे याच्यातून तरणं तुम्हाला आणि मला शक्य होईल. भगवंताचं चिंतन करा. विठोबा तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रेः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्येषु हासनस्थं पदांभुज तेजस्फुर्दि प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अदत्रे जरणी देवाची. संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजा. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महान राष्ट्र ज्ञानेश्वर तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला यथार्थ विचाराची शिकवण देतात. विठाला विठाला अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी, अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा, भव्य दिव्य स्वरूपाचा हा 1 दिवशी कीर्तन महोत्सव काय कारणानं आहे, काय निमित्तानं आहे, आपल्या सर्वच मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्हाला खूप दुरून बोलवलं आहे. वैकुंठवासी कैलासवासी आमचे बाळासाहेब भाऊ धोंडीराम पाटील, बाबासाहेब धोंडीराम पाटील एरंडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त, त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. बसणारे मंडळी, जाणं या निसर्गाचा नेम आहे, जाणं या प्रकृतीचा नेम आहे. वर्षश्राद्ध म्हणजे वर्षश्राद्ध आहे तरी काय महाराज, खरं सांगू का, श्रद्धेनं जे केलं जातं त्याला वर्षश्राद्ध म्हणतात. काय म्हणतात? श्रद्धेनं जे केलं जातं त्याला वर्षश्राद्ध म्हणतात. या जगाचा जर विचार करू गेलो तर या जगामध्ये काही श्रद्धेचे पात्र आहे आणि काही विश्वासाचे पात्र आहे. बसणारे मंडळी, तुमच्या मित्रावर तुमचा विश्वास आहे का श्रद्धा आहे? जगातल्या कोणत्याच मित्राचा मित्रावर श्रद्धा नसते, मित्रावर काय असतो? विश्वास असतो. बस. दुसरं उदाहरण आहे, तुमची तुमच्या बायकोवर श्रद्धा आहे का विश्वास आहे?
विश्वास. जगातल्या कोणत्याच माणसाची बायकोवर श्रद्धा नसते, बायकोवर काय असतो? विश्वास असतो. मित्रावर विश्वास आहे, बायकोवर विश्वास आहे, मामावर विश्वास आहे, काकावर विश्वास आहे. ड्रायव्हरवर माणसाची श्रद्धा आहे का विश्वास आहे हो? रात्रभर मी गाडी झोपून सकाळी तुमच्या तिथं प्रवास केला, याचं कारण माझ्या ड्रायव्हरवर काय आहे? विश्वास आहे. पण या जगामध्ये असे काही पात्र आहे की त्या ठिकाणी माणसाचा विश्वासही आहे आणि त्या ठिकाणी माणसाची श्रद्धाही आहे. देवावर माणसाची श्रद्धा आहे का विश्वास आहे? देवावर विश्वासही आहे आणि देवावर काय आहे? श्रद्धाही आहे. संतांवर विश्वासही आहे आणि संतावर काय आहे? संतावर जर विश्वास नसता तर तुकोबरायचं प्रमाण जन्माला आलं नसतं. संताची पायी माझा विश्वास सर्व भावेदा असं झालो त्यांचा, त्यांना माहित आहे त्याची माझे हित जेने हा गोपाळ कृपा करी. संतावर श्रद्धाही आहे आणि संतावर विश्वासही आहे. देवावर विश्वासही आहे आणि देवावर श्रद्धाही आहे. संत आणि देव सोडून जगामध्ये दोन पात्र असे की त्या ठिकाणी माणसाच्या विषय अंतःकरणामध्ये श्रद्धाही आहे आणि विश्वासही आहे. आईवर माणसाची श्रद्धा आहे का विश्वास आहे? आईवर माणसाचा विश्वासही आहे आणि प्रत्येकाची आईवर आपल्या काय आहे? श्रद्धा आहे. बरोबर आहे का नाही? आईवर विश्वासही आहे आणि आईवर श्रद्धाही आहे. वडिलावर विश्वासही आहे आणि वडिलावर काय आहे? श्रद्धाही आहे. आणि त्या वडिलाच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी आपण लोकांनी जो राबवलेला कार्यक्रम आहे त्याला वर्षश्राद्ध म्हणतात. विठाला जाणं या निसर्गाचा नेम आहे. जोही व्यक्ती जन्माला तो राहण्यासाठी आलेला नाहीये. कबीर महाराज किती गोड सांगतात पहा. आया है सो जाएगा राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ़ा कोई बंधा जंजीर. बसणारे मंडळी, जोही व्यक्ती या मृत्यू लोकामध्ये जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जायचंय. तुम्ही ज्या गावामध्ये जन्माला आले त्याला गावाला जळगाव नाही म्हणत. तुम्ही ज्या गावाला जन्माला आले त्याला पैठण नाही म्हणत, छत्रपती संभाजीनगर नाही म्हणत, महाराष्ट्र म्हणत नाही, भारत म्हणत नाहीये. तुम्ही ज्या जगामध्ये राहता, तुम्ही ज्या गावामध्ये राहता त्या गावाचं नाव मृत्यूलोक आहे. काय आहे? मृत्यूलोक. आणि या मृत्यू लोकाचा एक नेम आहे, जोही जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जायचं. येत नाही उरो आले अवतार, येत नाही उरो आले अवतार, एरते पामर जीवके, एरते पामर जीवके, येते नाही उरो आले अवतार, येते नाही उरो आले अवतार, येते पामर जीवके, ओ येते पामर जीवके, येत नाही उरो आले अवतार, एरते पामर जीवके, येत नाही उरो आले अवतार, एरते पामर पामर जीव. किती बसणारे मंडळी, बऱ्याचशा वेळेस वर्षश्राद्धाच्या कीर्तनाला गेलो, दसऱ्या विधीच्या कीर्तनाला गेलं की फेटा बांधत असताना त्यांचे कुटुंबीय आमच्या जवळ येतात. दादा ओ महाराज, खूप काही कष्ट केले हो आमच्या आईने, आता तिचे आरामाचे दिवस आले, आमची आई आम्हाला सोडून गेली. काही सांगतात महाराज,
आमच्या वडिलांनी खूप काही कष्ट केले आमच्यासाठी, खूप साले महंदारी केली. आता त्यांच्या आरामाचे दिवस आले, खाण्यापिण्याचे दिवस आले. आमचे वडील आम्हाला सोडून गेले. बसणारे मंडळी, कोणी सांगतं आई सोडून गेली, कोणी सांगतं बाप सोडून गेला, कोणी सांगतं भाऊ सोडून गेला, कोणी सांगतं मैत्रीण सोडून गेली, कोणी सांगतं पत्नी सोडून गेली. मला बसणाऱ्या मंडळी एवढंच सांगायचंय, लोक तुम्हालाही सोडून गेले आणि लोक मलाही सोडून गेले, हे जगातलं आश्चर्य नाहीये. लोक तुम्हालाही सोडून गेले, लोक मलाही सोडून गेले, हे जगातलं आश्चर्य नाहीये गड्यांनो. लोक आजच्या तारखेमध्ये जिवंत आहे, जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य. कारण जाणं निसर्गाचा नियम आहे ना, राहण्यासाठी कोणी आलेलंच नाहीये. येथ नाही उरो आले अवतार. अरे ज्या विश्व मालकाने हे विश्व निर्माण केलंय, ज्या जगाच्या मालकाने एवढी सुंदर सृष्टी निर्माण केली, त्या विश्व मालकाच्या बापाला जर या मृत्यू लोकाची यात्रा संपून जावं लागली, तुमचा आणि माझा बाप तुम्हाला मला सोडून गेला, यात काय नवले. पण बसणारी मंडळी, आमच्या बाबासाहेब भाऊंच्या वर्षश्राद्धाला उपस्थित असणारे सर्व नातेवाईक, आप्तेष्ट, परमार्थिक सर्व मंडळीला माझी विनंती आहे, कोणाच्याही वर्षश्राद्धाला गेले की हाही विचार जीवनामध्ये करत जा. नुसती बुंदीन भात नका गाजवतो, घरी काय भेटतो तुम्हाला आणि मला. लोक दशक्रियावी दिले गेले तरी गप्पा करतात हो महाराज, अंतविधीला गेले ते तंबाखू चोळत बसता. अरे त्या अंतविधीला गेले, कोणाच्या दशक्रियावी दिले गेले, कोणाच्या वर्षश्राद्धाला गेले की कीर्तनकार समोर बसल्या बसल्या हाही विचार करत जा की मी गेल्यानंतर माझ्याही घरच्यांनी माझी पुण्यतिथी घातली पाहिजे. एवढे वर्ष झाले माझ्या नाथ बाबाला जलसमाधी घेऊन, तरी आपण सृष्टीचा उत्सव एवढ्या थाटामाटात का करतो? एवढे वर्ष झाले माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाला जाऊन का छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म उत्सव साजरा करतो? अरे आज हिंदू शेरणी जिला म्हणतोय आपण, अहिल्याबाई होळकर, आज त्यांचा जन्म उत्सव आहे ना, बरोबर आहे का नाही? काय एवढे दिवस झाले त्या मातेला जाऊन तरी आपण जन्म उत्सव साजरा करतो? याचं कारण असं आहे महाराज, माणूस किती वर्ष जगला याला महत्व नाहीये, किती दिवस जीवन जगला याला महत्व नाही, माणूस जीवन जगला कसं याला महत्व आहे. कबीर महाराज एका ठिकाणी किती सुंदर सांगतात पहा, कबीरा कबीरा हो कबीरा हो कबीरा, कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो जग रोए हम हासे. बसणारी मंडळी, असं जीवन जगा की तुम्ही गेल्यानंतर दोन लोकांच्या डोळ्याला तरी धार लागले पाहिजे. अरे महाराष्ट्र तुमच्यासाठी रडल, एवढं नका चांगलं जगू गड्यांनो. द्या महाराष्ट्र सोडून, कमीत कमी आपला जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपल्यासाठी रडलं पाहिजे, एवढी तर तयारी करी. बरं जाऊ द्या, जिल्हाही खूप मोठा आहे आपला, पण कमीत कमी आपला पैठण तालुका, पैठणचे का हो पैठणचे ना, कमीत कमी आपला पैठण तालुका आपल्यासाठी रडा, एवढं तर. बरं जाऊ दे, याच्यापेक्षा अजून किती सबसिडी द्यायची हो? मी काय एखादा कॅबिनेट मंत्री का तुम्हाला सबसिडी द्यायला महाराज? हा, संप्रदायाचा माणूस आहे ना. बरं नका का तालुका रडे ना, कमीत कमी आपलं 72 जळगाव का 74 नेमकं मला काही कळे ना, नेमकं काय 74 जळगाव याचा अर्थ काय? हा वा, काहीतरी निमित्त असेल त्याच्यामुळे 74 जळगाव, बरोबर आहे का? मग तुमचं जळगाव तुमच्यासाठी रडाव, एवढं तर चांगलं जगा. अरे काही काही माणसं मराव म्हणून लोक नवस करतात, एवढं वाईट नका जगू. माणसं मराव म्हणून लोकांनी आपला नवस करावं, याच्यापेक्षा वाईट जीवन काय असेल? अरे ज्ञानोबरायचं जीवन जर पाहिलं ना महाराज, तर 22 वर्ष जगले माझे ज्ञानोबराय. पण महाराज विश्वाला शांतीचा संदेश देणारा महात्मा वयाच्या 16व्या वर्षी या समाजाला किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नितीनी लोकी भजी जो आदी पुरके अखंडित म्हणून सर्वांना माझी विनंती आहे. जाणं प्रत्येकाचं ठरलेलं आहे, फक्त जात असताना महाराज सांगतात, उत्तमाची उरे कीर्ती मागे, ओ उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. Come on.
महाराजांनी स्पष्ट सांगितलंय महाराज, उत्तम चिवरे, उत्तम कीर्ती या जगामध्ये शिल्लक राहा वाटेल याच्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न कराय. पहिलं तर विनंती माझी आहे की मानवी देहाची इथी कर्तव्यता काय माणूस विसरून गेलाय. आपण आलोय कुठून? कोहम कथम इदम जातम, मी कोणाचा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा बसणारी मंडळी. या कुटुंबाने एवढं गोड नियोजन केलंय, एवढे सुंदर गायक आहे, वादक आहे, टाळकरी सर्व महाराज मंडळी आहे. खरं सांगा, एवढं सुंदर नियोजन हे एका दिवसात केलं, 10 दिवसात का 4 महिने अगोदर केलंय? प्रत्येकाच्या डोक्यामध्ये असतं की ह्या महाराजाचं कीर्तन ठेवायचं, यांना बोलवायचं, त्यांना बोलवायचं. एका कीर्तनाचं नियोजन करण्यासाठी 4 महिने लागतात गड्यांनो. आता पाऊस झालाय, सर्व शेतकरी आनंदात आहे. काही ठिकाणी बरंचसं शेतकऱ्याचं नुकसान झालंय, पण काही ठिकाणी शेतकरी आनंदात आहे. विहिरीला पाणी आलंय, बोरला पाणी आलंय. आता काय लावायचं, कपाशी लावायची का काय लावायची, आतापासून तुमची तयारी काय झाली, सुरू झाली. मला बसणाऱ्या मंडळी एवढंच सांगायचंय, अजून निवडणुकीची तारीख डिक्लेअर झाली नाही तरी काही काही येड्याने लगेच बाशिंग बांधले मला जिल्हा परिषद सदस्य व्हायचंय, काही म्हणतात मला नगर अध्यक्ष व्हायचं. अरे थांब की, अजून निकाल तर लागू दे. इतका उतावीळ नवरान गुडघ्याला बाशिंग आहे आपलं. 4 महिन्याच्या निवडणुकीची तयारी आतापासून सुरू केली. पेरणी कशी करायची याची 2 महिन्यापासून तयारी करता. कार्यक्रम कसायचे याची तयारी करता. अरे मुलगी जन्माला आल्यानंतर तिला शाळेत नंतर टाकता, पहिली तिची पॉलिसी काढता, माझ्या मुलीच्या लग्नाचं कसं होईल. मग एवढे विचारवंत लोक आपण. मला बसणाऱ्या सगळ्या मातृवर्गाला, पितृवर्गाला एक प्रश्न आहे, तुम्ही मरणार आहे, मी मरणार, याचा कधी विचार करणार आहे का? जळगावचे लोक मरणारच नाही असं काही नाही ना. मग तुम्हीही मरणार आहात, मीही मरणार आहे. या मरणाचा काय विचार करणार आहे? कधी तुम्ही विचार करणार? काही लोक म्हणते मरणाची काय तयारी? हो, मरणाची सुद्धा तयारी आहे. श्वास श्वास पर कृष्ण भजी वृद्धा सासना खोय, ना जाणे इस श्वास की आवन होय न होय. बसणारे मंडळी, प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन करा. एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतनाविना वाया नका घालू. अरे कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. पूर्वी लोक मरण्यासाठी माणसाला म्हातारा व्हावं लागायचं, आता मरण्यासाठी म्हातारा व्हायची गरज नाहीये. 20 वर्षाच्या पोराला हृदयविकाराचे झटके यायला लागले. ज्यानं कधी चहा प्याला नाही, तंबाखू खाल्ली नाही, गुटखा खाल्ला नाही, त्याला कॅन्सर व्हायला लागलाय. जो कधी हॉटेलवरच जेवला नाही त्याला मूळव्याधी, म्हणजे दररोज धाब्यावर खाते त्याला काहीच नाहीये. उलटच गणित आहे. धुंद झाला तुझा दरबार. कठीण आहे ना महाराज. कोणत्या रूपानं रोग कधी कसा येईल काही सांगता येत. लोक पहिले म्हणायचे जाडा माणूस असेल, थोडं डिप्रेशन असेल, त्रास असेल, त्याला अटॅक येतो. आता कोणालाही अटॅक यायला लागला महाराज, कोणालाही. अरे ज्यानं आईचं दूध सोडून दुसरं काहीच पेलं नाही, अशा 3 वर्षाच्या 3 महिन्याच्या लेकराचं सुद्धा मूळव्याधाचं ऑपरेशन झालेलं आहे. मग नेमकं चाललंय काय? काय चाललंय? माणसं जितक्या जलद मार्गाने पुढे चालले, तितक्या जलद मार्गाने माणसाचं आयुष्य कमी होत चाललंय महाराज. काय होत चाललंय? आता हे जे म्हातारे कोतारे दिसतात ना मंडपामध्ये, यांच्याकडे पाहून घ्या, कारण आपण म्हातारे होणार नाही. खरं हे जे दिसतात ना वयस्कर लोक, यांच्याकडे पाहून घ्या, नंतर आपण लोक म्हातारे होणार नाही. याचं कारण माणसाची आयुष्य मर्यादा एकदम कमी आहे. आणि एवढ्या कमी कालावधीमध्ये आपण काय करू शकतो? भागवतकाराने किती गोड श्लोक सांगितला पहा. काल व्याल मुख ग्रास त्रास निर्नाश हे तवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलो किरेन भाषितम. लक्ष द्या, एक मोठा अजगर आहे आणि त्याच अजगराच्या मुखामध्ये तुम्ही बसलेले आहात आणि त्याच अजगराच्या मुखामध्ये मीही बसलेलो आहोत. आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत? जोपर्यंत अजगर तोंड बंद करत नाही. ज्या दिवशी अजगर तोंड बंद करल, ज्ञानोबरायची ओळी तुमच्या आणि माझ्या लक्षात येईल. हे काळाने काळाची तोंडी घातली लोणियाची उंडी, माशी पाख पाखरी तव हे क्षणभंगूर जीवन की कली काकल प्रात गोखली ना केली. मग क्षणी काय कधी जाईल काही सांगतात नाही. एका ठिकाणी महाराजांचं प्रमाण किती गोडे पहा. अल्पायुष्य मानव देह, अल्पायुष्य मानव देह, शतकनीले ते अर्धरात्र खाय, शतकनीले अर्धरात्र खाय, मध्ये पालत्व पीडा रोग क्षय, मध्ये
तुम्ही पुढं पुढं सरका ना. तुम्ही गर्दी केली, तुम्ही गाद्यांना हात टाकल्या, गाद्यामुळे ते बाहेर सडेल माझा थोडा. प्रत्येकाला खुर्ची